तुम्ही कधी एक गोष्ट नोटीस केली आहे का की हिंदू धर्मातील अनेक लोक कपाळावरती गंध किंवा टिळा लावतात, पण मुस्लिम समाजातील लोक सामान्यतः कपाळावरती गंध किंवा टिळा का लावत नाहीत? यामागे नेमकं कारण काय आहे? हा फक्त परंपरेचा विषय आहे की यामागे धार्मिक कारणही आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम व्यक्तीने कपाळावरती गंध लावला तर इस्लाममध्ये त्याबद्दल काय मानलं जातं? चला, कोणत्याही धर्माला योग्य किंवा चुकीचं न ठरवता ही गोष्ट सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. सर्वात आधी गंध म्हणजे नेमकं काय असतं? तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कपाळावरती लावला जाणारा गंध, टिळा, कुंकू किंवा चंदन यांना वेगवेगळ्या धार्मिक आणि सांस्कृतिक अर्थाशी जोडले जाते. काही लोक तो देवपूजा, धार्मिक विधी किंवा परंपरेचा भाग म्हणून लावतात. म्हणजेच गंध हा फक्त कपाळावर लावलेला रंग किंवा चंदन नसतो. अनेक परंपरांमध्ये तो धार्मिक ओळख आणि श्रद्धेचं प्रतीक असू शकतो. आता दुसरं म्हणजे मग मुस्लिम समाजामध्ये हे का दिसत नाही? याचं मुख्य कारण आहे इस्लामच्या धार्मिक परंपरांमध्ये कपाळावरती गंध किंवा टिळा लावण्याची प्रथा नाही. इस्लाममध्ये धार्मिक आचारासाठी स्वतःच्या विशिष्ट पद्धती आहेत. उदाहरणार्थ नमाज, रोजा, जकात, हज आणि इतर धार्मिक कर्तव्यांना महत्त्व दिलं जातं. त्यामुळे मुस्लिम समाजातील व्यक्ती सामान्यतः हिंदू धार्मिक परंपरेशी जोडलेला गंध किंवा टिळा धार्मिक प्रतीक म्हणून वापरत नाहीत. म्हणून हा प्रश्न ते का करत नाहीत एवढाच नाही, तर प्रत्येक धर्माची स्वतःची धार्मिक प्रतीक आणि परंपरा का असतात हा देखील त्यामागचा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काही लोकांच्या मनामध्ये आणखी एक प्रश्न येतो, मुस्लिम व्यक्तीच्या कपाळावर कधी कधी काळसर डाग का दिसतो? तो गंध किंवा टिळा नसतो. काही मुस्लिम पुरुष नियमित नमाजमध्ये कपाळ जमिनीवरती टेकवत असल्यामुळे त्यांच्या कपाळावरती कालांतराने त्वचेवर घर्षणामुळे काळसर किंवा जाडसर भाग निर्माण होऊ शकतो. पण हा प्रत्येक मुस्लिम व्यक्तीमध्ये दिसतोच असं नाही आणि तो धार्मिक चिन्ह म्हणून लावलेला गंध नसतो. तर मग मुस्लिम व्यक्ती गंध लावूच शकत नाही का? तर इथे थोडं सावधपणे समजून घेणं गरजेचं आहे. मुस्लिम व्यक्तीला कपाळावरती कोणताही रंग किंवा चंदन लावता येत नाही असा साधा नियम म्हणून सांगणं योग्य ठरणार नाही. कारण एखादी गोष्ट धार्मिक प्रतीक म्हणून केली जाते की सांस्कृतिक, सौंदर्य किंवा इतर कारणासाठी यामध्ये फरक असू शकतो. विशिष्ट परिस्थितीमध्ये काय धार्मिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य याबद्दल इस्लामिक विद्वानांमध्ये संदर्भानुसार वेगवेगळी मते असू शकतात. पण सामान्यतः हिंदू धार्मिक परंपरेतील गंध किंवा टिळा हा मुस्लिमांच्या धार्मिक आचरणाचा भाग नाही. आणि आता इथेच एक मोठा गैरसमज होतो. आपण अनेकदा एखादी परंपरा पाहतो आणि लगेच विचार करतो हे लोक का करत नाहीत. पण खरं पाहिलं तर प्रश्न असा असायला हवा, प्रत्येक समाजाची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा वेगळी का आहे? जसं हिंदू धर्मातील काही विशिष्ट धार्मिक चिन्हांना महत्त्व आहे, तसंच मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट, जैन आणि इतर समाजामध्येही त्यांच्या स्वतःच्या परंपरा आणि प्रतीक आहेत. वेगळं असणं म्हणजे चुकीचं असणं नाही. म्हणून पुढच्या वेळी तुम्हाला एखादी धार्मिक किंवा सांस्कृतिक गोष्ट वेगळी दिसली तेव्हा फक्त हे असे का करतात एवढंच विचारू नका. एकदा हा प्रश्नही विचारा, यामागचा इतिहास काय आहे, यामागची श्रद्धा काय आहे आणि यामागचं खरं कारण नेमकं काय आहे. कारण आपल्या आजूबाजूला अशा शेकडो गोष्टी आहेत ज्या आपण रोज पाहतो, पण त्यामागचं कारण कधीच जाणून घेत नाही. आणि कदाचित पुढचा प्रश्न तुमच्या अगदी रोजच्या आयुष्यातलाच असेल. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि जर तुमचा देखील आणखी असा कोणता वेगळा प्रश्न असेल ज्याचं उत्तर तुम्हाला सापडलेलं नाही तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही 100% त्यावरती देखील एक व्हिडिओ नक्की बनवू पूर्ण माहितीसोबत. तर मित्रांनो, चला आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.